बघा गावचे आमचे बाबा तरवा भेटवतात. बाबा काय तरवा बोलतात ना याला? त्यात काय काय टाकले? पहिले कवळ फोडले हा आणि नंतर मग त्याच्यावर पातेरा टाकला. हा आणि त्याच्यानंतर माती टाकली. हा शेण टाकलं. कवळ टाकलं, तेल टाकलं हा आणि आता तयार झालेला आहे. हा असा पेटवायचा. आता पेटवायचा. हा आणि नंतर ह्याच्यावरती पेरणी होते ना? मग याच्यावरती पेरणी करायची. हा मग ते आपले रामप्रभू सांगून गेलेत ना हो. की जळू किंवा पिको. हा, ती काय कसं काय आहे ते? जळो परी पिको. हा असे म्हणायचे. हा हा, हा म्हणजे जाळल्याशिवाय आपल्याकडे कोकणामध्ये पिकत नाही. पिकत नाही. बरोबर आहे. बघा मंडळी हे असं जाळावं लागतं शेती आणि ह्याच्यानंतर वरती पेरणी होते आणि पेरणी झाल्यावर ते मग लावलं जातं चिखल करून. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? काय बघा, हा काय नाव आपलं? आपलं मारुती धोंड दळवी, गाव दाबीळ, दाबीळ. वल्लभपूर तालुका. हा, काय करताय काय नेमकं? आम्ही तरवे लावतोय. तर हे लावताय आत्ता काय करताय वहिनी? इरताय काय खाली काय? हा हे असं करावंच लागतं का? नाही मग असं नाही केलं तर मग उगवत नाही काय? अच्छा गव्हा उगवणार पण गवत होणार काय? हा म्हणजे हे असं जाळावं लागतं. हा, जाळून. हा आपल्या जमिनीला शाप आहे ना. हा काय कसं काय शाप आहे? शाप आहे ना, जळो पण पिको. जळो पण पिको. हा. हा त्यामुळे जाळावं लागतं काय? हा, म्हणून जाळावं लागतं. अच्छा 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 नाही बरोबर आहे बरोबर आहे. केल्याने होतं असं ते आधी केलेच पाहिजे. हो बघा मंडळी गावच्या लोकांना अशी मेहनत करावी लागते. त्या नंतर भात पिकतं. ह्या इकडचं जाळून झालेलं आहे आणि हा अर्धा जाळायचा आहे आणि तिकडे बाबांनी लावला. हा हा बघा हे असं जाळावं लागतं. जाळल्याशिवाय पिकत नाही. हे बघा आमची वहिनी वहिनी आलेत. वहिनी वहिनी काय घेऊन आल्यात? और म्हणजे शेण त्यात मिक्स आहे ना? शेण मिक्स. अच्छा अच्छा मग तुम्ही जाळताय असं टाकायचं असतं शेणखत? असं नाही टाकायचं, असं टाकून काय पिकत नाही. नाही पिकत? नाही पिकत. मग जाळावं लागतं. हा. हां हां धन्यवाद धन्यवाद. नमस्कार काकू. काय म्हणतेस? काय करतेस काय? खासार निकरण्याची तयारी चालली. मग आता इथे तरवा भाजणार आहे. हो बघा मंडळी लोकांना किती कष्ट करायला लागतात गावच्या. आता ही बघा कवळं म्हणलो ना, ही अशी झाडांची फांदी तोडून आणून सुकवून त्या हातरायला लागतात आणि हातरल्यानंतर त्याच्यावरती हा कचरा वगैरे सर्व टाकून शेण टाकून मग जाळल्या जातं. मग कितीचं केलं होतं रो भाजलो भाऊ? पाच पेटवलं इथं. हां हा एक 6वा आहे. हां हा 7वा आहे. हां अजून एक तरवा बाकी आहे. मग टोटल 8. 8. मग अंदा भात कितीचं झालं होतं? भात अंदा भात बुडाली. हां तरी पण अंदाजे किती झालं होतं? खंडी 6 खंडी. 1.5 खंडी झालं होतं. हा सर्व मिळून 1.5 खंडी काय? मग काकू काय म्हणते तब्येत पाणी बरी आहे ना? हो बरी आहे. हां म्हणून करतोय की. आता हे ते भांबरूट म्हणतात ती आहे का ही? म्हणजे ही ते मुंबईवाले येतात आणि त्याच्यामध्ये ते पोपटी करतात तेच आहे ना हे? हो तेच आहे तेच आहे. हां आणि हा आमचा बघा सर्वात जुना आंबा मोडका आंबा. ह्याचं नावच मोडका आंबा. हमेशा मोडत राहतो तो मोडका आंबा. माणूस वर चढला की हा मोडतो. हा माणूस वरती चढला की ही खान मोडलीच. त्यामुळे त्या कोण चढत नाही. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.